विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा उद्या शपथविधी। सभापती राम शिंदे सदस्यांना देणार सदस्यत्वाची शपथ। पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा। एटीएसची नालासोपारा मीरा रोड नागपूर पुण्यात कारवाई। मुंबई अकोला नांदेड नाशिक जळगाव इथेही छापेमारी सुरू। पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टी गँगला फॉलो करणारे रडारवर। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवकाला भोवलं। नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई। महापालिकेनं घर आणि कार्यालय केलं जमीनदोस्त। निदा खान सारख्या आरोपीला अशा पद्धतीने आश्रय देणं खेदजनक। मतीन पटेलच्या कार्यालय घरावरील कारवाईवर बावनकुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात जिहाद केल्यास देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच। नितेश राणेंची मतीन पटेलच्या घरावरील कारवाईवर प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका। नगरसेवक मिराज खान विरोधात गुन्हा दाखल। बनावट बर्थ सर्टिफिकेट तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्याचा आरोप। आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप। नगरसेवक संकेत भासेनं केलेल्या हल्ल्यात पोराडे बापले गंभीर जखमी। कर्जत तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर दिवसा ढवळ्या रक्तरंजित हल्ला। नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात। सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईत दाखल। रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी झाल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शनही उघड। नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातील धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग। शुभम खैरनार आणि धनंजयनं नीटचा पेपर लीक केल्याचा संशय। पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय। ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यानं कमी करण्याचे एसपीजीला निर्देश। बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना। गोजूबावी गावच्या हद्दीत शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान पडलं। शेतात काम करणारी स्थानिक महिला थोडक्यात बचावली। तेल कंपन्यांना रोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान। तेल कंपन्यांना फार काळ नुकसान झेपणार नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींकडून इंधन दरवाढीचे संकेत। सीबीआय संचालक निवडीवर राहुल गांधींचा तीव्र आक्षेप। संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केलं गेलं म्हणत पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचा नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया। अखिलेश यादव यांचा लहान भाऊ प्रतीक यादव यांचं निधन। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे पुत्र। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6%वरून 15%वर। आयात शुल्क वाढतात सोन्याच्या दरात एका दिवसात 11,000ची वाढ। चांदीच्या दरात 30,000 रुपयांची वाढ। सोलापुरात एमडी ड्रग्स विरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 1,90,00,950 ग्रॅम मेफोड्रेन जप्त। रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे अटकेत। राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा अंदाज। पुरंदर आणि मोहोळमध्ये उष्माघातानं दोघांचा मृत्यू। मुंबई आग्रा महामार्गावर बसचा अपघात। बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं नियंत्रण सुटलं। सुदैवानं जीवितहानी नाही। डबक्यातील दूषित पाण्यावर आदिवासींना जगण्याची वेळ। पालघरच्या विवळवेढे ग्रामपंचायत हद्दीत भीषण पाणी टंचाई। घोडभर पाण्यासाठी वणवण। जलजीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह। आज बंगळुरू समोर कोलकाताचं आव्हान। रायपूरमध्ये रंगणार सामना।